नाही सर, नाही पोलीस काय करत नाही ना म्हणून चार्जिंग नहीं बैलेंस। अरे यार चलो ए बाबा खाली चलो इधर इतना फोन आपल्या लोकांना म्हणजे इथे थांबा आम्हीच करू आपण चला आपण या प्लीज चला यांची चाकरी करता महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे। असं वाटतं दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी एसआयटी लावलेली त्याचं काय झालं विचारावं, त्यामुळे ते आंदोलन करत होते असं त्यांचं म्हणणं आहे। पोलिसांच्या आत्ताच्या भूमिकेबद्दल भाजपचे पुरावे पोलीस खाली कारण हा लाठीचार केला मारलं लागल साहेब आम्ही आंदोलन करतो आपण तिकडे चालूयात प्रकरण मध्ये जनाब उद्धवजी ठाकरे आणि जनाब आदित्यजी ठाकरे ज्या पद्धतीने त्यांनी दिशा सलेनच्या हत्याकांडची कारवाई थांबवली होती त्या विरोधात आम्ही इकडे आंदोलन करत आहोत। आम्ही सगळेजण इकडे जमून सर्व महिला सर्व पदाधिकारी जमून त्या दोघांचा इकडे जोरदार निषेध करणार आहोत। काय असं म्हणता येईल काल महाविकास आघाडीने केले म्हणून महाविकास आघाडी फक्त नाटक करते। आम्हाला खऱ्या अर्थानं महिलेचं सुरक्षा महत्वाची असल्यामुळे आम्ही आंदोलन करीत आहोत। ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आदित्य ठाकरे मंत्री होते त्यांच्या काळामध्ये दिशा सालन प्रकरण घडलं आणि यांनी ते दाबून टाकलेलं आहे। ते प्रकाराविषयी आम्ही जबाब विचारण्यासाठी आलो। खरंच ज्यांना जर माता भगिनीविषयी प्रेम असेल आणि माता भगिनीविषयी जर त्यांना आंदोलन करायचे असेल तर त्यांनी दिशा सालन प्रकरणात सर्वप्रथम बोललं पाहिजे। या उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी त्यांना जबाब विचारण्यासाठी आलेलो आहोत। आणि काल पण समजा होतो आदित्य ठाकरे येऊन गेलेले तेव्हा आंदोलन केलं नाही, पण काल पंतप्रधान यांच्या वेळी आंदोलन केलं म्हणून हे बघा प्रामुख्याने आपण समजून घ्या। काल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी इकडे होते का? एअरपोर्टला 5 मिनिटं होते, एअरपोर्टवरनं गेले। त्यांच्याकडनं जे काल आंदोलन जे काय झालं असं तुम्ही म्हणत आहात ते काय आंदोलन तो ड्रामा होता, तो ड्रामा होता। त्यांना कुठे आतमध्ये तिकडे युद्धलं नाही। अहो कोणी रस्त्यावर जात असेल त्याचा रस्ता अडवून त्याला आंदोलन म्हणतात, कोणी विमानतळावर जात असेल आणि 4 किलोमीटर दूर तुम्ही उभे राहून जर घोषणाबाजी करत असाल त्याला आंदोलन म्हणणार का तुम्ही? आणि कशा विरोधात आंदोलन आहे? मोदीजींनी 3 तलाक हा आणला, 3 तलाकचा जो कायदा रद्द केला त्याच्याबद्दल आंदोलन आहे का? जे लाडकी बहीण योजनेमध्ये आज लाखोच्या संख्येने महिलांना जे लाभ मिळत आहेत त्याच्या विरोधात आंदोलन आहे। त्यांचं आंदोलन हे नौटंकी होती, ड्रामा होता। परंतु जे मागच्या 2 वर्षापूर्वी घडलेलं आहे आणि जे प्रकरण दाबण्यात आलं होतं त्या प्रकरणाला जे आहे आज पुन्हा एकदा इकडे उघडलं पाहिजे। ज्या पद्धतीने
जनाब आदित्य ठाकरे आणि जनाब उद्धवजी ठाकरे यांनी जाणून बुजून ते प्रकरण दाबलं होतं. त्याला पूर्णपणे सर्व महिला एकत्र येऊन ते उघड पाडणार आहेत आणि आम्ही जोरदार आंदोलन करणार आहोत. आम्ही 100% घुसणार. आम्ही त्यांना ज्या विचारणार की त्यावेळेस जेव्हा ते हत्याकांड तिकडे झालं तुम्ही तिकडे होते की नव्हते, हे मीडियामध्ये दाबण्यात आलं होतं. हे प्रकरण कधीही पुढे आलं नाही आणि आता हे प्रकरण पुढे आलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही त्यांना जबाब विचारणार आहे. देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो. आदित्य ठाकरे उत्तर द्या, उत्तर द्या, अरे उत्तर द्या, उत्तर द्या. बदलापूरच्या चिमणीवर राजकारण करणारे आदित्य ठाकरे किसा साल्यांवर बोलणार का? अरे बोलणार का, बोलणार का. बदलापूरच्या चिमणीवर राजकारण करणारे आदित्य ठाकरे किसा साल्यांवर बोलणार का? अरे बोलणार का, बोलणार का. हम तुम्हारे साथ हैं. अरे पुलिस सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है. आदित्य ठाकरे, आदित्य ठाकरे, जवाब दो, जवाब दो. आदित्य ठाकरे जवाब दो, 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 जवाब दो.
पाहिलं असेल आता बाहेर काय झालं अजून माझ्या कानावर थोडं थोडं येत आहे, चॅनल मधून ऐकत आहे, माझे शिवसैनिक बांधव मला सगळे सांगत आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे, आपण फरक जाणून घ्या. हा तर हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक तिथे आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी. फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे पद आहे, देशातली एक जबाबदारी आहे आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे पाठवलेला म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला किंवा महाराष्ट्रातली आज जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काल वाटतं PSI वर एका कोयता गँगने हमला केलेला आहे. मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात? हे 2.5 वर्षाच्या काळात आमच्या काळात कधी घडलं नाही ते ह्या 2 वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे. पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत, महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत. आपण पाहिलं असेल जे बदलापूरची ही घटना होती, वामन म्हात्रे कोण आहे? त्यांना का अजून पक्षातून काढलं नाहीये? त्यांनी तर एका पत्रकाराला विचारलेलं आहे की तुझ्यावर रेप झाल्यासारखं तू का विचारते आम्हाला? तसंच किसन कासारेवर का कारवाई झाली नाहीये? तसंच घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळं राजकीय होतं. म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता, त्यांच्यावर लाठीचार्ज चालवता, त्यांना अटक करता. पण ज्यांनी बलात्कार केला किंवा मोलेस्टेशन केलं त्याच्यावर FIR घेण्यासाठी तुम्हाला 10 दिवस लागले, 10 तास त्या महिलेला बसवलं तिथे, गरोदर महिलेला. आम्ही त्या विरोधात आंदोलन करतोय. बरं, परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता, जो बंद आम्ही पुकारला होता. नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलनं केली. पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं. आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. आणि तुम्ही लक्षात घ्या, फरक हाच आहे, महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं, भाजपने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात. खरं त्यांनी पण आमचं आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे होतं. सोपी गोष्ट आहे. त्यांची बदनामी असेल, त्यांना धमकवण्याचा प्रयत्न असेल, हे गेले अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही पाहतो. पण बदलापूरहून महाविकास आघाडीने बरंच आक्रमक स्वरूप दाखवलेलं आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यातले जुने प्रकरण काढून कुठेतरी काउंटर केलं जातं. मला वाटतं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणावर, बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं, कारण बदलापूरमध्ये जी घटना घडली बघा, 6 दिवस की 10 दिवस त्या महिलेचा FIR घेतला नाही, त्याच्यानंतर 10 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं. आणि आम्ही परत परत सांगतो कधी अशा घटना घडल्या की SP वर कारवाई होते. आता तिकडच्या ठाण्याचे CP करतायत काय, कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही, काय बोलत नाहीत ते कशावर. वामन मात्र कारवाई होणार आहे का जे त्यांनी विचारलं. मला वाटतं कुठच्याही पत्रकाराला हे पण विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का, हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे. या आत्ताच्या आंदोलनामध्ये काल एक मंत्री निर्लज्जासारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असतं, त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं. त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? या आमने सामनेच्या काळामध्ये आत्ताच्या शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आता काय, सरकार त्यांच्या हातात आहे. आणि मी परत तुम्हाला सांगतो, पोलिसांना दोष देत नाही, कारण पोलिसांना आदेश येतात. आपण तसं पाहायला गेलं तर जरांगे पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता, जी गोळीबार तिथे 2-4 गोळ्या उडवल्या होत्या, त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या. कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल, SP वर कारवाई केली असेल, हे सगळं झालं असेल, पण CM की 2 DCM ह्याच्यातला खरा जनरल डायर कोण? वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता? परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते, त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी दाखवली. लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्या. परिस्थितीची गळत चाललेली आहे, आमने सामने पक्ष येतात. बरोबर आहे, हे मी मध्ये पण सांगितलं होतं. बघा, आम्ही आंदोलन जे केलं होतं ते एक रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं. त्यांची SPG असते, सगळं काही असतं, तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती. हे असली हे म्हणजे हुलिगेनिझम कोणी केलं नव्हतं. ही जी काही टोळी येते आणि काहीतरी करून जातं. बरं, हे सगळं काय करतात, पोलिसांना समोर ठेवतात आणि मागून सगळं आंदोलन करतात. भित्रट आहेत सगळे लोक. तुम्हाला 1 मिनिट सांगतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं, राजकीय नव्हतं. आणि प्रधानमंत्री महोदयांकडे, ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे, त्यांना जाब विचारायला केलं होतं. आज आमच्या हातात काय द्या सरकार, मग आम्ही दाखवतो कायदा कसा असतो. शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला. पण मूळ गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगेन, ही निवडणूक आहे, लढाई नाही.
तर त्या समोरच्या पक्षाने हे लक्षात ठेवून तसं वागावं. पण तुमचं आंदोलन, सत्ताधाऱ्यांचं आंदोलन यामुळे आमचं- कायदा सुव्यवस्थित काय मला सांगा तुम्ही. आत्ताची आक्रमकता आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही. आंदोलन करणं गरजेचं आहे आणि तो आपला हक्क आहे. प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे. पण ते आंदोलन काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, कुठल्या स्वरूपाचं असायला पाहिजे हे त्या त्या पक्षांनी ठरवायला लागतं. रेल्वे ह्याच्या समोर, विमानतळाच्या समोर, त्यावेळेस भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं. मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन आज भाजपाची आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का? सरकार आहे का? आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना. त्यांनी उत्तर दिलं. पण त्यांना अधिकार आहे आंदोलन करायचं कुणाला. करू दे ना आंदोलन. पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो, जा ना जिथे करायचं तिथे करा. काल आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होतं. ही लोक आल्यावर तुमची मंडळी पण प्रचंड आक्रमक झाली. नक्कीच त्यांचा काल मेसेज बघा काय होतं. विरोधी पक्षनेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते, काहीतरी ठरलेली जागा असते, संभाजीनगरची जागा ठरलेली आहे. पण मग तिथं जर तुम्ही भाजपकडे बोट दाखवत असाल तुम्हालाही तो नियम लागू पडतो. मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोरे जाऊया. मग विरोधी पक्षात ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची संधी असेल पण आम्ही मोका देणार नाही, कारण आमचं काम कसं बोलतो. तुमचा दौरा होणार आहे अहमदाबाद, म्हटलं दौऱ्यात कोण पुढे आलं तर त्याचा चुराडा करू. शिवसेना आता पुराणा स्टाईल मध्ये. मला वाटतं ते शिवसैनिकांची भावना असेल, त्याच्यात मी काही बोलू नाही शकत. काय भावना आहे? माझी भावना काय नाही. हातपाय आमचे पोलिसांचे आणि फ्रॅक्चर झाले 50% काय बरोबर. त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? काही नाही, पोलिसांची काठी आमचं मनोबल वाढवत असते. पोलिसांच्या काठीने आम्ही घाबरत नाही. पोलिसांच्या भूमिकेबद्दल होत नाही हे पाहता मी भूमिका व्यक्त केली. पोलीस पक्षपातीपणे वागतात, ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असतात. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी इथे यूज द्यायला नव्हतं पाहिजे. पोलिसांनी आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं, गोलमंडीवर करायचं, टीव्ही सेंटरला करायचं. हॉटेल समोर काय आंदोलनाचे प्रकार आहे का? आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे. हो, मी पोलीस आयुक्तांना रात्री फोन केला होता. ती सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर हॉटेल समोर केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल. हे मी स्पष्टपणे पोलीस आयुक्तांना रात्री स्वतः फोन करून सांगितलेलं आहे. तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो. असं असून ही जर पोलीस दखल घेणार नसेल तर मग पोलीस सुद्धा सक्षम नाही किंवा पोलीस पक्षपाती असं माझं म्हणणं. आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आता रस्त्याने किंवा त्या ठिकाणी संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ आहे. असं जाता या आधी सुद्धा आदित्य ठाकरे यांना विरोध झालेला. दौरा व्यवस्थित सुरळीत होईल. दौरा व्यवस्थित होईल. पोलीस नसतील आमच्या बाजूने तर शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी. आणि जो समोर येईल त्याचा चुराडा होईल एवढं क्लिअर सांगतो. ही धमकी आहे. दादा हिंसक आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं, अनादर करून नाही केलेलं. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतून करत होती आणि शिवसैनिकांना राग आला. शिवसैनिक घुसले. शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं. पोलिसांनी भाजपची बाजू घेतली. पण हरकत नाही, पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसैनिक पूर्ण उडू शकतात आणि ते पूर्ण उडलेले. एवढीच भूमिका. प्रतिक्रिया असू शकते. काल तुम्ही केला असताना मला नाही वाटत अशी जर असेल तर मला वाटतं तो फार त्यांचा मनाचा कोतेपणा आहे. आमचं आंदोलन देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयी कोणत्याही व्यक्तीविषयी नाही. पुन्हा एकदा सांगतो, आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं. स्पष्टपणे सांगतो, आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांनी भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीने. आम्ही काही त्यांचा निषेध केला नाही. आम्ही एक शब्दांनी घोषणा दिली नाही. आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही. आम्ही काळे कपडे घातले, काळी पट्टी तोंडाला वाढली, हातात पालं गेलं. एवढंच आम्ही केलं. कुठे चुकूनही एकही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही. बदलापूर प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमकपणे या ठिकाणी सगळ्या गोष्टी करते. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जुने प्रकरण आता उकरून काढतात. दिशा सालेन हा फार जुना प्रकार आहे. जितेंद्र आव्हाडांबद्दल ट्विट केलं जातं. आता टार्गेट केलं जातं वैयक्तिक जुन्या प्रकरणावर. वाटतो संजय राठोडचं पण प्रकरण आहेच आहे ना. राहुल शेवाळ्यांचं प्रकरण आहेच आहे. किरीट सोमाचे एवढे मोठे व्हिडिओ समोर आलेच आहे ना. त्याचं काय तर तो काही ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची याची बरोबर केली तर मला असं वाटतं आपण माता भगिनीचा अपमान करतोय. आम्ही हे प्रकरण असं सांगणार नाही. उलट जी व्यक्ती संजय राठोडांचं करता असे प्रकरण होत असतात याची लाज शरम नाही वाटत भाजपला. असे प्रकरण होत असतात, अशा प्रकारची भूमिका मांडणं याचं समर्थन करता निलाजरेपणे. ठीक आहे, आमच्या कोणाचं काय असेल तर त्याची चौकशी करायला सांगितलेली ना. कुठं काय निघालेलं आहे.
तुमच्याकडे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तुम्हीच चौकशा दडपण्याचा प्रयत्न करताय. मला असं वाटतं या प्रकरणाची त्या प्रकरणाची बरोबरी करू नये. हा अन्याय झालेला आहे, हा अत्याचार झालेला आहे, याला पोलीस जबाबदार आहे, याला राज्य सरकार जबाबदार आहे. शिवसेनेच्या स्टँडला तुम्ही भिडले, पोलिसांनी तुम्हाला